पांडुरंगा करो पांडुरंगा पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरी चरण संतांची त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या करदुरतो कथे काळी आपण असावी जवळ जन्मालो त्याचे आजी फळ झाले साचे तुम्ही सांभाळलेली संती भयले रसली खंती आपल्या असलेली आजची कीर्तन सेवा किम निमित्त पूजनीय आदरणीय वैकुंठवासी दर्शी चव्हाण यांना जाऊन असणार 10 दिवस म्हणजे 13वा दिवस आहे 13 दिवस होऊन जातात त्यामुळे की आपल्या भारतीय संस्कृतीनं देवापर्यंत काहीतरी मागणी प्रेमानं विचार करायचा असतो प्रभू त्या आत्म्याला सुख शांती मिळो उज्ज्वल आयुष्य त्यांनी जगलंय त्यानिमित्त असणारा हा कार्यक्रम त्यांचे असणारे सुपुत्र पवनसिंग दलसिंग चव्हाण त्यांचे असणारे नातू राहुल सागर शुभम आणि युवराज त्याचप्रमाणे त्यांचं बंधू प्रेमातील नातू गोविंद मोहन शंकर रोहिदास कृष्ण आणि कैलास सर्व मंडळीनं आपल्या असणाऱ्या दलसिंग भाऊ यांचा सुंदर असा 13वाचा कार्यक्रम कीर्तनाच्या माध्यमातून करायचा ठरवला त्याकरता पूजनीय आदरणीय असणारे आमचे सर्व प्रभूप्रेमी महेश महाराज असेल पुष्कर महाराज असेल दत्ता महाराज असेल ऋषी महाराज असेल गौतम महाराज असेल आमचं भास्कर असेल पांडू दादा असेल आमचे राजू भाऊ असतील आणि पुढं बसलेले आमचे तुमच्याच मध्ये वाढलेले तुमच्यातलेच असणारे पूजनीय आदरणीय आमचे महाराज हे सुद्धा समोर बसलेले आहेत सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो दिलेली वेळ निवडलेला अंग सार्थकी लावण्याचा प्रयत्न करतो सरळ अर्थ आहे साधकाने तुकोबाला प्रश्न विचारला तुकोबा जीवनातला अंतिम ध्येय काय आहे महाराज म्हणतात जीवनातला अंतिम ध्येय ती एकच आहे जन्म आलो त्याचे आजी फळ झालं पाहिजे मग काय फळ झालं पाहिजे महाराज म्हणतात संतांनी आपलं संतांना आपलं म्हटल्यानंतर काय होतं महाराज म्हणतात भय आणि खंड त्यांनी त्यांची छोटीशी असणारा युट्यूब चॅनल सुद्धा ठिकाणी लावलेलं आहे मग आता सरळ तुम्ही सांगून गेलो जन्माला येण्याकरता अनेक गोष्टी संत वल्लामध्ये सापडतात पहिलं कारण नाथ महाराज सांगतात जमगेने लागे वासरे जन्माला कारण वासना आहे या वासनेचे 2 प्रकार आहे शुभ वासना आणि अशुभ वासना शुभ वासना जर असेल तर देवापर्यंत जातात आणि अशुभ वासना जर तुमच्या आमच्याजवळ असेल तर त्या वासनेनं जे फळ मिळतं त्यात भागवतकार सांगतात बाबा ते असं फळ आहे जन्म घेणे लागे मग कोणती वासना अशुभ वासना आणि त्या अशुभ वासनेनं कोणता जन्म मिळतो जड भरत राजा हरणा गरबा गेला आणि झाला तो घातला आपल्याला इतर पशु पक्ष्याचा जन्म मिळतो म्हणून माणसाचा जन्म मिळत असेल तर शुभ वासना असावी आणि ती शुभ वासना जरी असेल पण त्यात आणखी नाथ महाराज तुकोबाराय सांगतात पाप पुण्य करून येतो जन्म येतो प्राणी त्याला पाप पुण्य समानता झालं पाहिजे आणखीन जर आपण नाथ महाराजांच्या वेळी ज्ञानोबारायला विचारलं तर ते म्हणतात कर्म सुद्धा शिल्लक राहिलं पाहिजे म्हणून आगा कर्मी जे उरावे ते सुख दुःखा फळा यावे आणि तया ते भोगा यावे ध्याय तो कोणताही माणसाचा असो इतर पशुपक्ष्याचा असो पण तुम्ही म्हणाल मग ही सृष्टीचं कसं आहे आपण फुग्याच्या दुकानात जर गेलो तर एका प्लास्टिकच्या पिशवीत हजारो फुगे बसतात पण जर ते फुगे फुगवले तर त्याच्यात बसू शकत तशा ईश्वर सृष्टीमध्ये अनंत शिव
ती एका पिशवीत पॅक आहे. पण ज्या जीवाचं कर्म, ज्या जीवाची वासना, ज्या जीवाचं पाप पुण्य एकत्र आला का तो फुगा फुगतो. आणि तो फुगा आईच्या उदरातून वाढ. मग आईच्या उदरातून येताना सुद्धा 4 प्रकार. पहिला प्रकार आहे जन्माला येण्यामध्ये तो घामापासून. काही जीव घामापासून जन्माला येतो. तुम्ही म्हणाल कोणता? ती सगळी माझ्या पुढे बसलेली जुनी मंडळी. जुन्या काळामध्ये कपड्यालाही वाव होतो, त्यातून डोक्यात वाव होतं. झाडी ताप आली की डोक्यात होती, मग लीक, त्याच्यानंतर गोचीड, गोमाशा, हा घामापासून जन्माला येणार जीव. मग घामापासून जो जीव जन्माला येतो तो परजीवी दुसऱ्यावर अवलंबून राहतो. तो देवाला ओळखू शकत नाही, तो फक्त खाणं एवढंच त्याला कळतं, परजीवी. मग त्याला शास्त्राने काही उत्तर दिलं नाही. त्यांना जसं कर्म आहे तसं त्याला भोगावं लागतं. चला दुसऱ्या टप्प्यामध्ये जन्माला येतो बी, त्याला द्विदल वनस्पती म्हणतात. त्यामध्ये अनेक झाड आहेत. झाडाच्या मध्ये अनेक झाडं आहेत. मग सगळ्या झाडाला प्राधान्य का? नाही. जसं किती वालिका मारल्या तर केस होणार नाही, पण काही झाडं तोडली तर मात्र केस होतात. त्यात खैर आहे, चंदन आहे. हे झाड थोडे बदल झाला. तिसऱ्या टप्प्यामध्ये भगवंताने विचार केला चंदन आणि खैरी फक्त मोजकी झाड आहे, ही माझ्या करता उपयोग येतात. चंदन सुगंध देतो, खायऱ्यासारख्याचा पकवास होईल. सागाचं चांगल्यापैकी डेकोरेशन केलं तर घराकरता, मंदिराकरता दररोज कपाटे होईल. पण सगळी झाडं कामाची नाही. चला म्हणून हे दोनच नाही, आणखीन भगवंताने विचार केला आणखीन उपयोगी आली पाहिजे. मग त्याने तिसऱ्या टप्प्यामध्ये जन्माला येण्यामध्ये तिसऱ्या टप्प्यामध्ये अंड्याचा जीव निर्माण केला. अंड्यापासून अनेक जीव आहे. मग त्या अंड्यापासून जन्माला येणारी पोल्ट्री वसाहतले कोंबडे आहे. कोंबड्याला जीव आहे, झाडाला जीव आहे, वाला जीव आहे. पण कोंबड्या कापली तर त्याला केस होत. पण तुम्ही मोर का मोराला प्राधान्य दिलं? मोराला विशेष. रामायणामध्ये प्रभू रामचंद्र आणि सीता भटकत असताना सीता मासाहेबाला ताण लागली. त्यांनी पाण्याची इच्छा केली. भगवंत म्हटले आता पाणी तर नाही पण बघू. म्हणून मोर दिसला आणि मोर दिसल्यामुळं भगवंताच्या लक्षात आलं मोर हा स्थलांतरित पक्षी नाही, याला जास्त उडता येत नाही. म्हणून निश्चित ज्या अर्थी इथं मोर आहे त्या अर्थी पाणी असलं पाहिजे. मग ते मोरा मागं चालले. ते एक सरोवर सापडलं, तिथं पाण्याचं ठिकाण पाहिलं. मोराने पाणी दाखवलं. म्हणून प्रभूनं सांगितलं बाबाने एवढे उपकार केले, जो पाणी पाजतो त्याच्या एवढा उपकार कोणी करू नये. म्हणून फुकाचं जीवन तरी. म्हणून कमीत कमी माणसानं आपल्या दारात आलेल्या अतिथीला नाही घातलं, नका घालू दूध, त्यामध्ये सार, ताकाचे उपकार तरी नाही ताक देता येत तर कमीत कमी पाणी तरी पाजलं पाहिजे एखाद्या अतिथीला. पण आपण त्याला पाणी तर पाजत नाही, उलट त्याला म्हणतो दांडगा दोडगा दिसतो. काम करायला काय होतं? पाणी नुसतं मोराने भगवंताला दाखवलं. भगवान म्हणले या अवतारामध्ये मी काय करू शकत नाही, जेव्हा मी कृष्ण अवतारात येईल ना तर त्याचं ऋण फेडील. म्हणून भगवंताने ते ऋण फेडण्यापेक्षा कृष्ण अवतारामध्ये मोर पीस कपाळाला लावला. चला मोराला प्राधान्य मिळालं. म्हणून मोराला मारल्यानंतर जामीन नाही, केस होत. चला भगवान म्हणले एक मोर आहे, एक नाग आहे. नाग फक्त पिंडवर असल्यावर पूजा आहे. असं येऊ दे बरं कीर्तना. लोक म्हणते येऊ दे त्याला, ऐकू दे कीर्तन, ऐकू दे कीर्तन. अरे त्याचा मोडका ठेचा म्हणते. म्हणून काही प्राण्याला देवापर्यंत तोपर्यंत नागपंचमीला पूजा आहे. एखाद्या पिंडीवर दिसलं तर शूटिंग करते, पण तो जर पटांगणात दिसला तर चांगली शूटिंग करते. भगवान म्हटले हा आश्रयी प्राणी. चला जाऊ दे. आता भगवंताचे विचार आलं खैर तसंच आहे, हे त्याच्यानंतर मोर बी तेवढ्या पुरताच आहे. भगवंताने विचार केला आपण बदल केला पाहिजे. मग 4 पायाचा जीव निर्माण केला. त्याला जार जीवनी म्हणतात. आईच्या उदरातून. मग आईच्या उदरातून जन्माला येणारे बरेच प्राणी, त्यामध्ये गाय आहे, काही इतर प्राणी आहे, पण मुख्य सांगतो त्याच्यात 2 वर्ग आहेत. एक वर्ग शाकाहारी आहे, एक वर्ग मांसाहारी. शाकाहारीचे जे गायी सारखे जे प्राणी ते गवत खातात, इतर चाऱ्यावर जगतात, ते मात्र जन्माला आल्याबरोबर त्यांचे डोळे उघडतात. पण जे हिंस प्राणी त्याच्यात मांजर आहे, कुत्रा आहे, वाघ आहे, सिंह आहे, लांडगा आहे, या प्राण्याचे जन्माला आल्याबरोबर लगेच डोळे उघडत. म्हणून त्यांचे डोळे उघडत नाही, म्हणून त्यांना पाप पुण्य कळत नाही. म्हणून तुकोबाराय स्पष्ट म्हणतात पशु काय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भोगती, काही एक उपजता मरती, बहिरी अंध होती, पांगुळ. म्हणजे त्यांना हिंस प्राणी अधिक हे
तुमचे गवत खाणारे प्राणी हे आईच्याच उदरात येतात, पण 4 पायाचे. पण यांना पाप पुण्य कळत, मग त्यांना सोडून दिला. आता तुम्ही आम्ही जन्माला येतो आईच्याच उदरात, पण आपल्याला जन्माला आल्यानंतर किती दिवस लागते डोळे उघडायला? अरे बाळ जन्माला आलं लगेच शेजारी तिथली माता भगिनी येऊन सांगते, हो बघा ना ते कसं टुळू टुळू पाहते. म्हणजे आपल्याला उपजत डोळे दिले. आईच्या उदरातून आले की डोळे पुसले डॉक्टरने का आपल्याला दिसले? मग भगवंताने विचार केले यांच्याकडे पाहिलं पाहिजे. मग यांच्याकडे पाहण्याकरता भगवंताने अशी सुंदर इंद्रिय दिली. तुकोबारा म्हणतात दिले इंद्रिय हात ताबडतोब डोळे दिले. आणि डोळे दिल्याबरोबर पाप पुण्य करण्याची बुद्धी सुद्धा दिली. नुसती बुद्धी आणि डोळे दिले नाही तर किती चांगले इंद्रिय दिले आपल्याला, किती चांगले दिले. एकच इंद्रिय तुम्ही असा हात पुढे करा, या 5 बोटाला या 4 बोटाला 3-3 मिजगाऱ्या बसवल्या आणि अंगठ्याला 2 मिजगाऱ्या बसवल्या. या मिजगाऱ्या नसत्या तर असा घास उचलता आला नसता. आणि तोंडापर्यंत घालता आला, इथे एक मिजगरी दिली, इथं फिरायचा साधा दिला. किती भगवंताचे इथं पुन्हा पूर्ण फिरतोय, किती कमाल केली. पण ह्यो घास उचलून तोंडात घालायचा. जर समजाने भगवंताने मिजगाऱ्या दिल्या नसत्या असं थापलं असतं, असं चाटलं असतं, पोट भरलं असतं का? पण देव म्हणला मी यांना चांगली शेर देईल. पण दिले कशा करता? दिवे दिला देव देवीने दिला देव कशा करता? भजन करण्याकरता. भजन या शब्दाचा अर्थ नुसतं टाळ पकवास घेऊन माल जपणं, मंदिरात जाणं याला भजन म्हणत नाही. ही देवाकडे जाण्याची साधन आहे. लावणी मृदंग श्रुती टाळ शेवूर ही टाळ पकवास माळ जपणं ही देवाकडे जाण्याची काय साधन आहे. म्हणून भजन नुसतं हे साधन नाहीये, साध्यापर्यंत नेणार आहे. मग भजन शब्दाचा दुसरा अर्थ होतो नीती आणि नाती. माणसाला देवाने नीतीही दिली आणि नातीचाही विचार करण्याचा आला. पण आम्ही नीती नाती पाळत नाही. म्हणून संतांना म्हणावं लागलं आता उघडी डोळे, आता उघडी डोळे, आपल्याला नीती नाती जोपासावी लागेल. मग नीती नाती महत्वाची कोणाला आहे? मानवाला आहे. मग कोणत्या माणसाला नीती नाती महत्वाची आहे? त्यामध्ये शास्त्राने 4 वर्ग केले. पहिला वर्ग आहे ब्रह्मचारी, दुसरा वर्ग आहे गृहस्थी, तिसरा वर्ग आहे वानप्रस्थ आणि चौथा वर्ग आहे संन्यासी. हे 4 आपले आश्रम. आश्रम धर्म आहे. वर्णाश्रम वेगळा, आश्रम धर्म आहे. वर्णाश्रम कलियुगामध्ये पाळत नाही आणि पाळल्या जाऊ शकत नाही. म्हणून तो वैयक्तिक ज्याचा त्याचा धर्म आहे, त्याविषयी आपल्याला चिंतनही करायचं नाही आणि बोलायचं नाही. आपला मुद्दा इथपर्यंत आहे की आश्रम धर्म. मग ब्रह्मचारी जीवन आपल्याला देवानी 100 वर्षाचा विषय दिलं. कलियुगामध्ये माणसं 100 वर्ष जगत नाही. त्याला कारण आहार चांगला राहिला नाही. का नाही? जुनी मंडळी शेतात जर गेली तर टोपलंभर शाकी सापडत होते ओरिजिनल. आता कुठलाही आंबा कार्पेटर शिवाय आपल्याला मिळत नाही. सफरचंद लाल होतं त्याला सुद्धा कार्पेटरवर लाल केलं जातं. आपण कुठलेही केमिकल पदार्थ जास्त होतं. आता सध्या सुद्धा दुधाच्या बाबतीत किती गाजतंय प्रकरण, आपल्याला तो विषय. म्हणून आहार चांगला नाही म्हणून आयुष्यभर शरीर साथ घेत नाही. पण
त्या काळात आहार चांगला होता. ज्या काळात आहार चांगला होता त्या काळातलं वर्णन नाही तसं आहे. शतगणले ते अर्धरात्री खाल मध्ये बाल तो पिळा रोग शे जे 50 काय उरले ते पाहिजे. मग 100 वर्षाचा वर्ष 100 वर्षामध्ये 4 टप्पे आपल्याला 4 पायऱ्या चढायच्या. पहिली पायरी चढत असताना आपल्याला ब्रह्मचारी जीवनातून जगावं लागेल. त्याला 25 वर्ष जाईल आणि 25 वर्षामध्ये आपल्याला एवढ्या बुद्धीचा विकास करायचा, एवढा बुद्धीचा फायदा घ्यायचा. एक तर हरिभक्त व्हायचं, नसता देशभक्त. हरिभक्त व्हायचं किंवा देशभक्त व्हायचं. मग हरिभक्त व्हायचं म्हणजे काय? त्याने कुठंतरी परमार्थातली ग्रंथाचं अध्ययन करायचं आणि ते अध्ययन स्वतः केलं की मग दुसऱ्याला सांगायचं. आणि जर देशभक्त व्हायचं असेल त्याने शरीराची कमाई करायची, शरीर चांगलं मजबूत बनायचं, बुद्धीचा विकास करायचा. एक तर क्लास 1 अधिकारी व्हायचं, नसता मिलिटरी सारख्या आर्मी सारख्या क्षेत्रात मिळायचं आणि देशासाठी प्राणपणाला लावायचं. म्हणून पण आपण या 2 गोष्टी 25 वर्षापर्यंत करायच्या. पण आपण कुठंतरी त्यांना आर्मी करण्याकरता एखाद्या शाळेत टाकलं किंवा आमच्या वारकरी संप्रदायातल्या ज्या संस्था आहेत त्याच्यात जर टाकलं तर आपण काय करतो? त्याला कर्तव्यापासून बाजूला करू. आपण टाकलं एवढं कर्तव्य. आता त्याचं कर्तव्य काय आहे? नीती आणि नाती. त्याने नात्याचा विचार करायचा नाही, त्याने फक्त नीती. आता तुला कशाकरता नेऊन घातलंय? अभ्यास करण्याकरता. मग आपण त्याच्याकडे भेटायला गेल्यानंतर त्याचा अभ्यास विचारायचा का त्याला म्हणायचं ते आईले आठवण करते येतो तुमच्या बिल भेटायला. मावशी म्हणली येतो भेटायला, आई म्हणली, आजी म्हणली, हे त्याला सांगायचं नाही का? त्याला सांगितलं त्याला इकडे येण्याची इच्छा होती आणि तो इकडे आला की मागचं विसरल्या जातं. म्हणून त्याला नीतीची गरज आहे. पण त्याला आपण नात्याची गोडी लावतो आणि नात्याची गोडी लावल्यामुळे अभ्यासावर परिणाम होतो. मग पोरग काय करतो? म्हणजे फुगे घ्या फुगी. धडी हरिभक्तही नाही झालं, धड देशभक्तही नाही झालं, ना घरचा ना दारचा. आज आपल्याकडे कंपनी आहे, काम आहे, सेंट्रीचे असेल, ड्रायव्हर लाईन असेल, पुढं याच्यामुळे तरी पोरांना उद्योग घेत. पण काही पोरं हाही उद्योग करत नाही, उलट बापाला आईला त्रास देतात. याला कारण आपण त्याला ब्रह्मचारी जीवनामध्ये त्याला कुठंतरी टाकलं पाहिजे आणि त्याने असा अभ्यास केला पाहिजे. का चेष्टा बको ध्यान स्वान निद्रा तथैवच अल्पहारो ग्रहत्यागो विद्यार्थी पंचलक्षण. त्याच्या जीवनामध्ये कावळ्यासारखं लक्ष ठेवलं पाहिजे. कावळा कधीच कोणाला सापडत नाही, तरी त्याला एक डोळा आहे, कधीच सापडत नाही. त्यांना असं लक्ष देऊन अभ्यास केला पाहिजे. का चेष्टा बको ध्यान, त्यांना बगड्यासारखं ध्यान ठेवलं पाहिजे. डोळे लावून सुद्धा मासा पकडतोय बघ. का कधी चेष्टा बको ध्यान स्वान निद्रा, त्याची कुत्र्यासारखी झोप असली पाहिजे. ते आताचे कुत्रे नाही, गावरान झुले. आणि मालकाच्या बाजी खाली जर कुत्र बसलं, लांबून जर चवळ लागली ना, ते खालीच बसून राहायचं, भोकत नव्हतं. जवळ आलं त्याचं उभा राहिल्यावर माणूस म्हणतो कुत्र वेगळ्या करावर. जर त्याने लक्ष देऊन आवाजाकडे त्या चाहूलकडे लक्ष देऊन मालकाचा जीव आहे, तसं त्याने लक्ष देऊन अभ्यास केला पाहिजे. का चेष्टा बकू ध्यानम स्वान निद्रा तथैवच अल्प आहारो. ज्याला अभ्यास करायचा त्यांनी कमी खाल्लं पाहिजे. जास्त खाल्लं की त्याला पाठामध्ये झोप येते. जास्त खाल्ल्यानंतर त्याची बुद्धी मंद होती आणि मंदामुळे त्याच्या बुद्धीचा विकास होतो. काक चेष्टा बको ध्यानम स्वान निद्रा तथैवच अल्पहारो त्याग. त्याने घराचा त्याग करून राहिलं पाहिजे. आणि असा जर राहिला तर त्याला कर्तव्य काय आहे? तुकोबरांचा ब्रह्मचारी जीवन भोगावी अक्षरे. त्याने अभ्यास कर. मग हा अभ्यास कर, तो अभ्यास कर. म्हणून त्याने नीतीचे विचार करायचा, नात्याचा करायचा नाही. दुसऱ्या टप्प्यामध्ये आपलं ग्रस्ती आश्रम. आपण ग्रस्ती आश्रमाची कर्तव्य पार पाडताना आपल्याला ग्रस्ती आश्रमावरच बोलायचं आणि या 2 आश्रमाचा चालता चालता सहज बोलून जावं लागेल. तिसऱ्या टप्पा आहे वानप्रस्थ. वानप्रस्थ 50 पासून सुरू होतं. 50च्या पुढं त्या माणसाच्या मुलामुलीचे लग्न झालेले असतात, त्यांनाही नातू झालेले असतात. आणि म्हणून आपण सरळ म्हणतो हा माझा नातू आहे, ही माझी नाते. याचा अर्थ काय आहे? आता आपण तिसऱ्या टप्प्यात गेलो. आपल्या घरावर अधिकार नाही, जमीन जरी आपल्या नावावर आहे पण उद्या यांच्या होणार. मग त्या टायमाला त्याने नात्याचा विचार करायचा, नीतीचा. आणि नीतीचा विचार करत असताना काय करायचं? खायचं बैसोरी करायचं.
आपल्या घरात राहू, मंदिरात नाही जाता आलं तर घरामध्ये मस्त प्रभू चिंतन करावं. जर तीर्थयात्रेला जाता येत असेल तर तीर्थयात्रा करावी. कारण का? कारण त्याचा आता उर्वरित आयुष्य ईश्वर चरणी लावायचा. म्हणून आपण काय करतो, इथं सुद्धा आपण नीती नातीचा विचार करतो. इथं आपण नीती पाहत नाही, नात्याचाच विचार करतो. आपण नसताना 50 वर्ष तरी 60 वर्षाचं कार्ड काढतो, याची फुकट येतो. आता पैसा कमायचा नाही, आता नीती कमवायची. लोक म्हणले पाहिजे काय नीतिवान वागलं, पण आपण तेव्हा वागायला तयार नाही. उलट आपण आपल्या भावकीत पोहायला सांगतो, अरे आपलं इथून होतं, आपल्याला इथूनच घेतलं पाहिजे. कसे देत नाही, मी सांगतो केस करा. अरे कधी उलट एकामेकाने कसं एकत्र राहून गोडी वाढेल. विभक्त कुटुंब होत नाही असं कोण, विभक्त झालं पाहिजे, मी मान्य करतो. कारण प्रत्येकाला आपल्या व्यवहार, पण ज्या व्यवहार करताना आपल्यापासून आपले भाऊ बाजूला जातील, आपले नातवंड बाजूला जातील, हा विचार करत नाही. समान साधे विचार सरणीमध्ये विचार करायचा. आणि म्हणून वाण प्रस्ताव आहे आणि संन्याशाला दोन्ही नाही. नाथ महाराज सांगतात जाणीव शहाणी ओझे सांडोनिया दुरी, आपण वस्तीकर वर्तत असे संसार, त्याला काही घेणं. मग आता ग्रस्ती आश्रम आहे आणि हा कार्यक्रम ग्रस्ती आश्रम. कारण ग्रस्ती आश्रमाला अनेक जरी देव सांगितले असेल, पण आरती संपली की आपण सरळ म्हणतो मातृदेव, पितृदेव, आचार्य देव, अतिथी देव, हे 4 देव ग्रस्ती आश्रम. त्यातला मुख्य देव आहे मातृदेव, त्याच्यानंतर दुसरा देव आहे पितृदेव. आणि म्हणून मातृ पितृ याची सेवा करणं, याला काय म्हणतात नीती, याला काय म्हणतात नाती. आपण ही जर सेवा केली नाही तर केवढा अनर्थ होतो. रामायण सगळ्यांनी ऐकलं, रामायण सगळ्यांनी पाहिलं टीव्हीच्या मार्फत. काही आई नाही का रामाची, मान्य. मग जर काही रामाची आई आहे तर रामाच्या बाबतीत तिनं नातं पाळलं. जर नातं पाळलं असतं तर तुका म्हणे बाळ माता चुकलिया, तिनं वनात पाठवलं नसतं. चला, काही ना नातं पाळलं नाही. आता बाईनं नवऱ्याचं ऐकलं पाहिजे. चांगली गोष्ट असली तर, एखादी वाईट असली तर विरोध करायला काही हरकत नाही. तो जर पेत असेल तर पेऊ न देणं हे चांगलं. मग राजा दशरथ सांगतो काही वर मी तुला दिलाय ग. 3 वर दिले. पहिल्या वरात तू काय मागितलं, माझ्या मुलाला गादीवर बसावं. आणि दुसऱ्या वरात काय मागितलं, मोठ्या मुलाला वनवासात पाठव. पण तू आई आहे, आई म्हटलं की दोन्ही मुलं सारखी असतात. आई सी कळवळ्यासी जाती तरी लाभावे, तू लाभ दोन्ही मुलं तुझीच. म्हणून माझं मत आहे, मी तुझ्या पहिल्या प्रश्नाच्या उत्तराला सहमत आहे. मी भारताला गादीवर बसवू, फक्त मी रामाला वनवासात पाठवू शकत. मी बाप आणि तू माझे अर्धांगी आहे, म्हणून तू माझं एवढंच आहे की रामाला वनवासात पाठवू, आपण भारताला गादीवर बसवायला तयार आहोत. आणि माझा राम सुद्धा ऐकणार आहे. तो असा नाही तो म्हणून मीच बसतो असा नाही, तो उलट म्हणून काका चांगलंय, बाबा चांगलंय, मी भारताची सेवा केली. जसं भीष्माचार्यांनी सेवा केली, वाईट माणसाच्या संगतीत राहून सुद्धा देश टिकवला, तसं मी माझा राम ऐकेल. माता ही गोष्ट चांगली सांगत नव्हते का आई नात्याला, पण दशरथाचं कैकेयीनं ऐकलं नाही. पतीच्या मता अनुसरून तिनं नातही पाळलं नाही पतीचं, आणि पती सांगतो ती नीती पाळली नाही. तर तुम्ही सांगा, तुम्ही माझ्यापेक्षा तांड्या तुझ्यावर जास्त येतात. मी सुद्धा वाड्या वस्तीवर 35 वर्ष या माध्यमातून हिंडतोय. मला सांगा, काही पुढे एखाद्या बाईचं नाव आहे का? कौसल्या, सुमित्रा, सीता, मंडोदरी, हे सगळ्यांची नावं सापडते, पण काही कोण्याच बाईचं नाव नाही. का नाही? ज्या बाईकडे नीती नाही, ज्या बाईकडे नातही नाही टिकले, तिचं नाव जगात राहत नाही. काही गेली पण खई आली. काही नाव सापडणार नाही, खई सापडेल. म्हणून माणसाला जर नावाने जगायचं असेल तर जन्माचं सार्थक ठेवा. तुका म्हणे एका उत्तमाचे उरे घेतले, उत्तमाचे उरे घेतले,
होती का नाही कीर्ती कैकईची राहिली जर तिनं पतीचंही ऐकलं असतं. खरं आहे, आई आहे मी, मला दोन्ही मुलं. उलट तिनं म्हणायला पाहिजे होतं काही नाही, तुमची इच्छा आहे ना भरताला काय देऊ, फक्त तुम्ही रामाला समजून सांगा. तर रामाने ऐकलं आणि राम नावाची माणसं आज बी ऐकतात. पण रामाला रावणच भेटू राहिले म्हणून वाद होत चाललेले आहे. नंतर राम नावाच्या कुंडलीने मी चांगल्या पाहिल्या आहे. राम नावाची माणसं सहन करण्याची शक्ती जास्त आहे, पण रावणासारखी भेटते म्हणून त्यांना काहीतरी इलाज नाहीये. चला माझा मुद्दा नाही. चला काही ना ऐकलं नाही, नीती नाही आणि नाती नाही. आता पुरुषाच्या बाबतीत सांग. जसं रावण नावाचा राजा होऊन गेला रामायणामध्ये, रावणाला काय कमी होतं, 80,000 बायका होत्या, तरी त्यांनी नीती पाळली नाही. बरं नाही पाळली, वेश कोणाचा घेतला, साधूचा. साधूचा वेश घेतल्यानंतर त्यांनी नीती पाळली पाहिजे. खोटा साधू जरी असत तर त्यांनी नीती पाळली पाहिजे. पण त्याने साधूचा वेश घेतला, साधूचा वेश घेणाऱ्याला दुपारी भूक लागली त्याने भीक मागितली पाहिजे. मग तो भीक मागायला गेला रावण. स्वतःच्या 80,000 बायका आहे तरी साधूचा वेश घेतला सीतेसाठी. पण घेई नका, पण नीती पाळायला पाहिजे. मग त्याची नीती कोणती होती, साधू दरुजात आला की त्यांनी तुमच्या बारीक सारीक गोष्टीकडे लक्ष द्यायचं. त्यांनी फक्त एवढंच म्हणायचं, ओ भिक्षां देही. आळंदीमध्ये आमची मधुकरी मागणारी साधक कधी कोणाच्या घरात घुसणार नाही. दरुजा पुढे म्हणते मधुकरी आलं त्यांनी त्याच्या. मग रावणाने काय करायला पाहिजे होतं, फक्त ओम भिक्षांती. पण तो लक्ष्मण रेषेजवळ आला, असा पाय घालून पाहिला, त्याच्या लक्षात आलं मी पलीकडे गेल्यावर मारणार आहे, मला तर सीता न्यायची. मग त्यांनी काय केलं, त्या रेषेपाशी एक शब्द वाढवला, ओम भिक्षांदेही मा, हे आई मला वाढ. आता बघा रावणाने नीती पाळली आणि आता आई म्हटला, पण आई सारखा वागणार नाही. सीता बघा, सीता त्या रेषेजवळ आली, भिक्षा घेऊन आली, जे फळं फुलं काय होती वनातली ती घेऊन आली. पण आई म्हणल्याबरोबर तिला लक्ष्मण रेषा ओलांडली आणि लक्ष्मण रेषा ओलांडली, त्याने तिला घेऊन गेला. आई सारखी नेली की बाई पळून नेल्यासारखी नेली, बाई पळून. मग चला आता सीतेचं नाव राहिलं का गेलं, पण रावणाचं नाव कुठं तरी आहे का. त्याच्याकडे नीती नाही आणि नाती नाही म्हणून रावण नाही. कोणात पहिलं ते नाव माणसं रावण ठेवायला म्हणजे विचार करतात. मग रावण का राहिला नाही, त्याच्याकडे नीती नाही. आणि म्हणून जीवनामध्ये माणसाने एकच करावं, मरायचं असेल ना तर नीती नाती पाहिजे. आणि तेव्हा तुकोबा म्हणतात, तुका म्हणे एका, आणि तेव्हा जर तो त्याने असं जर वागलं तर त्याचं जन्माचं सार्थक होतं. अभंगाचं पहिलं चरण.
मध्ये आलेलो आहोत. आज तुम्ही आम्ही सगळे या ठिकाणी आलो. आमच्या या टाळकरी यांचं सोडून द्या. आम्ही जरी तुमच्या नात्यात नसेल पण नीती आहे ना, माणूस म्हणून त्याच्या कर्तव्याला आलं पाहिजे. आता तुम्ही जे आले काही नात्याने आले, काही नीती आहे. चांगला माणूस आहे आपण गेलो म्हणून नीती नाती ही फक्त ग्रस्ती आश्रमाला. पशुच्या याला असे काही लोक जमणार नाही, पशुचं काही करणार नाही. पण नीती नाती माणसासाठी आहे. आता तुम्हाला काय सांगावं, हे जे आमचे कठोर सिंग दलसिंग चव्हाण साहेब आहे, हे गोकुळ जळगावला जेव्हापासून असतात. महाराज आज एवढं मोठं आमचं गाव आहे, 2 गावं एकत्र, पण आजपर्यंत प्रत्येकाच्या कुटुंबाशी प्रेमानं आपुलकीनं वागतात. एवढ्यावरच नाही, त्यावेळेस गोकुळ जळगावचा तुकोबाराय विजयचा सप्ताह मोठा होतो, त्या टायमाला स्वतःहून सांगतात आपल्यालाही वर्गणी द्यायची. त्यांच्या सोयीच्छेनं ते वर्गणी सुद्धा देतात. ही काय, मी त्या गावचा एक नागरिक नाहीये, पण मी त्या गावचा एक वतनदार नाहीये, पण मी त्या गावचा एक जमिनीस्थ करणार. नीतीही पाळवतात आणि नाती. मला जेव्हा यांनी फोन केला, महाराज आपल्याला कार्यक्रम करतात, मी म्हटलो 100% नसता व्यासपीठावर सांगतो माझं फक्त दुसरंच कीर्तन यांच्या समाजात. कारण मी आता अनुभव घेतला. आज तरी तुमचे लोक शांत आहेत. काही त्यांना कीर्तनच माहित नाही हो. आम्ही टाळ वाजायला देऊ भरून अशा असत. त्याच्यापेक्षा आपलं घरगुती कीर्तन लय छान. मी प्रवचनच म्हणलो होतो, मला माहिती वाजलं का काही अंगात येत. अरे आपण कुठं चालले आणि किती आपल्या आज सगळ्यात जास्त क्लास 1 अधिकारी असेल तर ती बंजारा समाजाची. आज जर आपण एवढ्या विचारसरणीनं पुढे गेलोय तर आपण याही विचार नीती नाती जोपासली. आता तुम्ही रामायण मी तुम्हाला सांगितलं, महाभारत सांग. महाभारतामध्ये शेवटच्या टोकापर्यंत युद्ध निश्चित झालं. युद्ध निश्चित होताना प्रभू विचारतात भगवान कृष्ण दुर्योधनाला, दुर्योधना एक गोष्ट माझी आहे, भाऊ नात्यानं तुला त्यांना द्यावंच लागेल. भाव हिस्सा कोणाला चुकत नाही म्हणून तुला द्यावंच लागेल. त्या टायमाला दुर्योधन सांगतो कृष्णा मी द्यायला तयार आहे, पण मी तसं देणार नाही. हे म्हणले कसं देणार नाही, हे म्हणले मी तसं देणार नाही. मग तू देतो कसा? भगवान म्हटले तू देतो कसा? दुर्योधन म्हणला तिने माझ्या दारात यायचं, अशी झोळी करायची आणि मला म्हणायचं दुर्योधना मला काहीतरी वाढ, आणि तो भीक माझ्या दारात ना घेतली, मी संपूर्ण राज्य त्याच्या झोळीत टाकेल. माझे 100 भाऊ आणि माझी बहिणी घेऊन मी भारत देश सोडून. पण त्यांनी माझ्या दारात भीक मागितली पाहिजे. प्रभू विचारतात दुर्योधनाला, दुर्योधना भावाने भावाला भीक मागायची का हिस्सा द्यायचा? हिस्सा द्यायचा. भावाने भावाकडे भीक मागायची, काय मागायचं? भीक मागायची नाही, काय मागायचं? हिस्सा. म्हणून भीक मागणं त्यांचं नाही, ते काय मागतात? हिस्सा. भावाने भावाकडे हिस्सा मागायचा, भीक मागायची, आणि भावाने भावाला हिस्सा द्यायचा, भीक द्यायची. तू भाग्यवान आहे, तुला काय चांगले भाऊ मिळाले. तुम्ही 100 आहात, ते फक्त 5च आहे, पण ते काय मागू राहिले? तू जेवढं देशील तेवढं घ्यायला आम्ही तयार आहे. आम्हाला जागा देऊ, फक्त 5 गाव, 1 गाव. तू सांगतो देऊ शकत नाही की माझ्या बुद्धीला पटत. ती कमी घ्यायला तयार आहे ना, कमी घ्यायला लागल्यावर काय हरकत आहे? समजा 4 एकर जमीन आहे, तो जो वाटून देत नाही तुम्हाला, बाबा 3 तुला घे पण 1च एकर मला घे, ती घ्यायला तयार आहे. तरी म्हणणे विचार मीच घेईल, तुझा आत्महत्यपणा चालणार नाही. म्हणून युद्ध हे निश्चित आहे आणि युद्धात हानी होणार. तुम्हाला हानी झाली तरी चालेल. आता युद्धाचे दिवस जवळजवळ यायला लागले, पण युद्धाचे दिवस जसे जसे जवळ येतात का तसं तसं वातावरण तापतं. त्या वातावरणामध्ये ईर्ष्या निर्माण व्हायला लागली. ईर्ष्यामध्ये त्याच्या लक्षात आलं की पांडवामध्ये अर्जुन आहे आणि याच्या संग युद्ध करणं साधन आहे. भीम कसा आहे? मग आपण काही लोक असं डोकं लावतो ना, फसवायचं दुसऱ्याला. आणि म्हणून आज सकाळी सकाळी धर्मराजाकडे येतो आणि धर्मराजाला विचारतात, दादा या कुटुंबाचा तू मोठा भाऊ आहे, म्हणले हो. मोठ्या भावाने खरं बोललं पाहिजे. म्हणजे मला मान्य आहे. मग मला एवढं म्हणायचं मी वज्रदेही झालो पाहिजे, मला कुठंच मार लागला नाही पाहिजे, मी मेलो नाही. धर्मराजाने सांगायला पाहिजे होतं का नाही सांगायला पाहिजे? नाही सांगायला पाहिजे. पण धर्मराजा झालं जा तुझ्या ऐक, कारण त्याच्या आईनं नीती पाळली, नाती पाळली. माझ्या नवऱ्याला दिसत नाही म्हणून पट्टी बांधली,
ही झाली तिची नीती. आणि ती कधीच म्हणली नाही नावड्याला की पांडवाला वाटून देऊ नका. ती उलट नावड्याला समजून सांगत होते, ते बी तुमचेच मुलं आहे, हे बी त्यांचा बाप वाढलेला आहे, तुम्ही त्यांचा बाप आहे सध्या. कोण सांगत होती? मंडोदरी. कोण सांगत होती? म्हणून तुमच्या लक्षात नाही. गांधारीचं शब्द धृतराष्ट्रानं ऐकले नाही, गांधारीचं दुर्योधनानं ऐकलं. मला सांगा दोन्ही पार्ट किती फेड आहे. आज गांधारी नाव राहिलं का नाही, दुर्योधनाचं नाव नाही, आणि धृतराष्ट्राचं नाव पण ठेवलंय का? ठेवू शकत. नावानिशी संपले. चला दुसरा मुद्दा. प्रभू जवळ बसलेले छक्कन धर्मराजा सांगतात काही हरकत नाही, माझं मत आहे की देऊन टाका, पण ते देत नाही ना, मग युद्धाला काय. पण त्यांनी काय सांगितलं? तू मोठा भाऊ आहे, मोठ्या भावानं खरं बोलत. ते म्हणजे मी त्याला सरळ सांगितलं जा तुझ्या ऐकलं. तेवढ्यात अंगरक्षकाने धर्मराजाला विचारलं, राजा जर तू वज्रदेही झाला तर मारील कोणाला? म्हणले आम्हाला मारील. मग तुम्हाला मारील माहीत असताना कोण सांगितलं? ते म्हणले मला नीतीही पाळायची आणि नाती पाळायची. नीती सांगते खोटं बोलू नाही, आणि आमचे भाऊ आहे, आम्ही विजय झालो तरी राज्य आम्हाला, ते विजय राहिले तरी. म्हणून मला नीती पाळायची नाती पाळायची. फायदा कोणाचा झाला? ज्याने नीतीही पाळली नाती पाळली तर द्वारकेचा राणा विजय पांडवाचा आहे का? म्हणून जीवनामध्ये नीती आणि नाती जोपासली पाहिजे. ज्याच्याकडे नीती नाही आणि ज्याच्याकडे नाती नाही त्याचा जन्माला आल्याचं काहीच सार्थक नाही. महाराज म्हणतात जन्म आलो त्याचे आजी फळ झाले साचे, असे असणारे हे नीती नात्याचा कार्यक्रम. म्हणून नीती काय? आमचे दर्शी भाऊ हे. नातं काय? कचरू भाऊ त्यांचा मुलगा आहे, आणि मुलानं वडिलाच्या नीती नाती पाळली पाहिजे, वडिलाला सांभाळलं पाहिजे. ज्ञानोबाने सांगतात सकळ तीर्थाची जे काम आता त्यांच्या सेवे लागे शरीरे लोन, जे आई वडील सांभाळले. आता तुम्हाला याच्यातला एक गाभा सांगायचा. मग आता ते म्हणाल जन्म आलो त्याचे फळ मिळलं तुम्हाला, पण आई वडील सांभाळले पाहिजे, नीती नाती जोपासली पाहिजे, हे फळ आहे. आणि हे फळ ज्याच्या पदरात पडलं त्याला संत आपले म्हणतात. अभंगाचं दुसरं तुम्ही नीती नाती जोपासताना जिवंतपणे सेवा करायची आणि मेल्यानंतर असा कार्यक्रम करायचा. मग हा का करायचा हा मुद्दा आपल्याला स्पष्ट करायचा. हा का करायचा आणि कमवून करायचा, नाही केलं तर होतं. तीन प्रश्न माझे. का करायचा, का नाही केलं तर काय होतं, करावंच लागेल. या तीन प्रश्नाचं उत्तर आपल्याला काही वेळेमध्ये सांगितलं. हा का करायचा याच्याकरता धर्मनिर्णय सिंधू नावाचा ग्रंथ आहे. आपल्या हिंदू धर्मामध्ये हजारो ग्रंथ आहेत. इंग्रज जेव्हा भारत सोडून चालली
तेव्हा आपल्या दिल्लीतलं ग्रंथालय पेटून गेली तर आपले जवळजवळ 6 महिने जरी ठरवले. आज ती ग्रंथ जर असती ना तर भारत केव्हाच त्यांच्या पुढे निघून गेला. पण आपले ग्रंथ इतके पवित्र आहे. जाऊ द्या चला या इकडं. जाऊ द्या पुरुष मंडळी या. तुम्हाला जादा रडू येतो यांना का रडू येत नसेल का? पुरुषाला का रडत येत नाही? अरे संयम पाळावा लागतो, संयम. चला म्हणून 3 पर्याय शास्त्राने सांगितल्या का करायचा. तर वडिलांच्या प्रॉपर्टी आपण खातो आणि ती प्रॉपर्टी आपल्याला त्यांनी परंपरेने आणून दिली एक, किंवा त्यांनी स्वकष्टाने कमवून ठेवलेली एक. आणि ती कमवत असताना त्यांना झालेला त्रास, त्यांनी शरीराची आपण एक मायबोली श्रम होतो, त्यांनी रक्ताचं काय केलंय, पाठी केलं, म्हणजे एवढी कष्ट केली. मग ती कष्ट करत असताना 3 दोष त्यांना लागतात. पहिला दोष आहे हस्ती दोष. हस्ती दोष म्हणजे काय? हा दोष कसा लागतो? समजा मला विहीर खांदायची, मग ती 100% अनुदानात आणायची, तर मला कोणाला तरी अधिकाऱ्याला भेटावं लागतं. मग मी त्या अधिकाऱ्याला भेटतो की तो काहीतरी त्याच्यातून मागितल्याशिवाय राहत. मग त्याने ती पैसे घेतली आणि त्या पैशाची त्याने मदिरा किंवा दारू किंवा मांस घेऊन खाल्लं किंवा मी त्याला पार्टी दिली. मग ती पुढं ज्यानं ती 100% अनुदानात विहीर आणली, विहीर खाल्ली, ती म्हातारा गेला, तर त्या विहिरीतलं पाणी पिऊन प्रॉपर्टी कोणा वाढवली? मुलांना. मग तो बापाचा दोष कोणाला लागला? पाणी पितो, पाण्यातून उत्पन्न काढतो, तो दोष मुलाला लागतो. मग हा दोष लागू नये. मग हा दोष लागल्याचा तोटा काय? समजा हा दोष लागला, हा दोष जर लागला तर त्या कुटुंबात मतिमंद मुलं जन्माला येतात. मग आपल्या कुटुंबात मतिमंद जन्माला काढली कारण आपण नाही ते दान दिलं. जे दान द्यायचं नाही ते नाविलाज आहे. विहीर खांदायची, देतो मी तुला पार्टी, पण त्या पार्टीचा परिणाम केवढा तोटा आहे. मग मतिमंद मुलं जन्माला येतात. लगेच नाही, पेरल्याबरोबर लगेच उगवत. तसं लगेच एकाने मूठभर बदाम खाल्ले आणि तुमच्या कॉलेज पर्यंत गेला गेवळे तांड्याचे आणि पळत घरी आला ना आरशात पायाला लागला, लगेच होणार तो थोडा थोडा. मग हा दोष त्या कुटुंबाला लागला की मतिमंद मुलं जन्माला येतात. अंधी पांगली मुखी मी काही कामाची आहे का? मग आपल्या वडिलाचा हा दोष घालवायचा असेल तर आपल्याला महाभारतापेक्षा भागवताचा विचार करावा. भागवतात असंच आपल्या कुटुंबाचं कल्याण व्हावं, त्याकरता नावही व्हावं, याकरता शिबिराजांनी मौज दान दिलं, कापून दिलं. त्यांच्या कुटुंबात अशी पोरं जन्माला आली, वाईट वाटलं आणि तीव्र तपश्चर्या करण्याकरता भगीरथ नावाचा राजा जन्माला आला. आणि त्या भगीरथाने भरपूर तपश्चर्या केली आणि तपश्चर्या केल्यानंतर गंगा प्रसन्न झाली आणि गंगाने सांगितलं माप काय पाहिजे. म्हणजे आमचा पूर्वज आणखून ही चुकी झाली, मौज दान दिल्यामुळे आमच्या कुटुंबात मतिमंद मुलं जन्मात, त्यांचा उद्धार झाला पाहिजे. मग जिथं ज्यांना आपण काही कुटुंबात दफनक्रिया होती, काही कुटुंबात अग्निसंस्कार, त्याच्याहून त्या गंगेचं पाणी शिपडलं, त्याच्यावर ते गंगेचं पाणी शिपडलं आणि त्यांची हस्ती गंगेत नेऊन टाकली. म्हणून आपण हस्ती कुठे नेऊन टाकतो? गंगेत. का? तो दोष निघून जाण्याकरता. म्हणून हस्ती दोष. आता काही समाजात दुसऱ्या दिवशी हस्ती विसर्जन करतात. आपल्याकडं मला माहित नाही तुमच्या समाजामध्ये, पण आमच्या समाजात तिसऱ्या दिवशी ज्याचं तिचं वेगळं, पण हस्ती तिसऱ्या असू दुसऱ्या असू कुठे नेऊन टाकायची? गंगेमध्ये. आणि तो दोष जातो. वडिलांचा दोष. म्हणून मुलाचं कर्तव्य काय? त्यांनी विधियुक्त हस्ती गंगेत नेऊन टाकली पाहिजे. मग गंगेत टाकल्यानंतर त्याचा कोणता दोष गेला? जन्म दोष गेला, आपलं हस्ती दोष गेला. तो हस्ती दोष लागला कशानं? आपण दिलेल्या दान, वडिलांनी दिलेल्या दानाचं त्यांना वाईट फळ मिळलं म्हणून. म्हणून ते फळ आपल्याला मिळू नये म्हणून हस्ती दोष. पण मग सगळ्याला तो दोष गेला पाहिजे म्हणून सगळ्याचा दोष घालण्याकरता गंगेला भगीरथ राजा झालं, माझ्या एकट्याच कुटुंबाचा नाही, सगळ्याचा दोष गेला पाहिजे म्हणून वाचे म्हणता गंगा गंगा सगळ्यांचा दोष घालण्याकरता गंगा पृथ्वीवर अवतरण झाली. फेरी पाप ताप, फेरीचे उदव
समुद्राचा या प्या म्हणून गंगेत टाकायचा एक दोष गेला. चला दुसरा दोष गाणी बोलता म्हणजे दुसरा दोष असा आहे, त्या दोषाचं नाव आहे रक्त दोष. तो लागतो कशानं? वेळ काळ न पाहिल्यामुळं. आपण मंडळी वेळ काळ पाहत नाही. एकदा का कमायला लागलो का आपण कमवत असताना वेळ पाहत नाही, काळ पाहत नाही. आज आषाढी एकादशी तरी आपण दमलेलो आहोत आणि दमल्यामुळं आपण अरे एकादश पवित्र तिथी आहे, त्या दिवशी पाळलं पाहिजे. आज सोमवार आहे, पाळलं पाहिजे. शनिवार आहे, पाळलं पाहिजे. आणि हे पाळलं माणसालाच पाळलं पाहिजे. जनावर कायला पाळेल? त्याला काय कळतं? पापही कळत नाही आणि पुण्यही कळत. म्हणून ही वेळ काळ साधली नाही. दुसरी गोष्ट, आपण लग्नाच्या सुद्धा वेळ काळ साधित नाही. 12:55 लग्न 3-3 वाजायला लागायला लागलं आणि काही कारण नाही, फक्त पोरं. मग पोरायला समजून सांगितलं पाहिजे, बाबा रे वेळ काळ पाळली तर चांगले पोरं जन्माला येतात. मग आपण वेळ काळ पाहत नाही म्हणून पोरं रागीट जन्माला यायला. आणि रागीट पोरं जन्माला आली तर ती कुटुंबाच्या काहीच कामाची. ना बापाला सांभाळत नाही, ना आईला सांभाळत नाही. जाऊ याला सांभाळत नाही, त्याला सांभाळत नाही. मग हा दोष कुटुंबाला लागू नये. वडिलाचा हा दोष मुलाला लागू नये. मग त्याने काय करायचं? अन्नदान. आणि म्हणून 13व्याला आपण काय करतो? अन्नदान. रक्त कशापासून निर्माण होतं? अन्नापासून. म्हणून अन्नदान सांगितलं. मग 13व्याला करा. 13व्या झाल्यानंतर वर्ष श्राद्धाला करा. वर्ष श्राद्धाला नाही झालं तरी तर एखाद्या मंदिराला अन्नदान करा. पण नाहीच करता आलं तर दिवसात दरुजात आलेल्या अतिथीला तरी करा. दोन दोष सांगितले. जन्मदोष, आपला रक्तदोष सांगितला आणि हस्ती दोष सांगितला. तो लागला कशानं? वाईट दान दिल्यामुळे. दुसरा दोष लागला कशानं? वेळ काळामुळे. पहिला दोष कशाने गेला? गंगे हस्ते टाकल्यामुळे. दुसरा दोष कशाने जातो? अन्नान. आता तिसरा दोष सांगतो. तिसरा दोष कोणता आहे? त्याला जन्मदोष म्हणतात. आणि तो दोष लागतो कशानं? बाल हत्या. मग बाल हत्या इतकी बेकार आहे महाराज. आपण जर गोकुळाष्टमीचं चरित्र श्रवण केलं तर गोकुळाष्टमीला 6 मारितात दुराचारी. राक्षसाने 6 मुलं मारली तर त्याचा वंश संपला. मग आपला वंश संपू नये याकरता आपण बाल हत्या करायची नाही. पण आपल्याकडून झालीच बाल हत्या, नाईलाज असतो न कळल्यामुळं, तर त्याला पिंडदान सांगितलं. मग पिंडदान कधी करतात? 10व्याच्या दिवशी. पिंडदान केव्हा करतात? 3 वर्षाला. पिंडदान केव्हा करतात? 12 वर्षाला. पिंडदान केव्हा करतात? 60 वर्षाला. 3 वर्ष झाले की एकदा पिंडदान करावं लागतं, पुन्हा 12 वर्षांनी एकदा. आता अशी पर्वणी आलेली आपल्या सगळ्याला आई वडिलांना मुक्त करण्याची. आता 2027ला आपल्या महाराष्ट्रात कुंभमेळा होतो. अशा टायमाला पैठणला जायचं आणि पुन्हा वडिलांचं काय किती खर्च येईल? 400-500. ज्याचे ज्याचं 2000 येईल ब्राह्मणाचं. पण आपल्याहून त्यांची प्रॉपर्टी खातोय ना. मग पिंड म्हणून मातृलान, पुत्रान, पौत्रान, सगळीत आचारो, पितरो, वृत्तदत्त, पिंडदत्त क्रिया. आणि हे 3 दोष मुलाला लागू नये. हस्ती दोष आहे, जन्मदोष आहे आणि रक्तदोष. हे दोष घालवण्याकरता ह्या क्रिया आहे. मग हे दोष घालवले कोणी? आमच्या आधी हे कोणी केलं का? याचाही आपल्याला विचार करावा लागेल. का करायचं याच्याकरता मी सांगितलं. येऊ द्या. आणि आलेल्या मायला इथंच बसा, नंतर तुम्ही त्यांना भेटा. तुम्ही मध्ये गेल्या का मग त्या काकीला विरसन होत, मग त्या रडायला लागल्या का आमचं कीर्तन रडत होतं. 3 दोष आहे. ते 3 दोष घालवण्याकरता परवान्या सांगितल्या. मग तुम्ही हे आधी केलं कोणी? आता पहिले प्रभू रामचंद्र वनवासात असताना वडील गेले. ते रामायणामध्ये सुंदर वर्णन आलेलं आहे. प्रभू रामचंद्र चित्रकूट पर्वता जवळ पोहोचले असेल तो नसेल तर धर्मराजा दशरथ राजाने प्राण सोडला. मग मुलाचं कर्तव्य वडिलाचं पिंडदान केलं पाहिजे.
प्रभू आहे देत नाहीये, मोठा मुलगा आहे. मग पिंडदान करण्याचा अधिकार मोठ्या मुलालाही आहे. जेवढे जेवढे प्रॉपर्टी खाते तेवढ्याला हात लावा लागत असतो. मग पिंडदान करायचं. मग आता प्रभू रामचंद्र ओरिसा राज्यामध्ये येणाऱ्या तीर्थ आहे पितृऋण गया नासी, गया नावाच्या तीर्थाला पोहोचले प्रभू. आणि दावा किती वाजता करावा लागतो? 10ला सांगितला. आपले वेळ पैठणला 12 वाजे लोक होते. ते कावळ्याचं पोट भरून जातं ते पुढे शिवत ये. मग देव बाप्पा म्हणतो लाव का गवताचा कावळा नाही, कावळा शिवलाच पाहिजे, मोक्ष मिळालाच पाहिजे. थोडा आता लवकर निघाला. आता पर्याय आपल्या परिसराला मोहित झालं, कावळा लवकर शिवत नाही म्हणून ते पानाड्या आणि ते 2-4 लोकांना लवकर जीप काढून द्यायची. मग बाकीच्या मागून उशिरा जायचं पाणी घालायला पिंडदानाला. आणि म्हणून प्रभू साहित्य आणायला गेले. आता त्याला पीठ लागतं, देवबाप्पा लागतो, देवबाप्पा येऊन बसला पण साहित्य नाही म्हणून प्रभू साहित्य आणायला गेले. मग प्रभू बरोबर लक्ष्मणही साहित्य आणायला गेला. पण टाइम झाला विकत घेऊन यायला, त्यांच्याकडे पैसे नाही, मागून आणायचे. मग वेळ जायला लागली ना. तर दशरथ राजा पुण्यवान राजा आहे, त्याने म्हटलं वेळेला किंमत आहे म्हणून दशरथ राजाचा त्या गंगेतून हात वर आला आणि आवाज आला, ए मला पिंडदान. त्या तीर्थाच्या तीरावर कोण बसेल होती? सीता. मग सीतेजवळ जे होतं तिने ते हातावर ठेवलं आणि हात गुप्त झाला. प्रभू रामचंद्र वापस आले. चला आपण तिघं आता पिंडदान करू माझ्या वडिलाचं. सीतेने सांगितलं मी त्यांची प्रॉपर्टी खाणार आहे म्हणून मी माझं कर्तव्य नियमात पाळलं. तुम्हाला साहित्य लवकर मिळलं नाही, तुम्ही उशीर आला तर तुम्ही दोघं भाऊ करा. प्रभू म्हणले सीते साक्षीदार कोण आहे? तू पिंडदान केलं तर. ती म्हणली साक्षीदार कोण म्हणजे विचारा त्या गंगेला, त्याच्यातून वर हाताला. आता गंगा ही भगवंताच्या चरणापासून निघलेली. मग गंगेने विचार केला मी जर सीतेची बाजू घेतली तर देवाला राग येईल. मग तिने आपल्या कानाला हात लावले, मला माहित नाही, मला विचारायचं. सीतेला राग आला. बाईनं खरं बोलावं, बोलली नाही म्हणून शाप दिला, जा तू इथून वाहणार. म्हणून तुम्ही गयेला जर गेला तर त्या गयेच्या पाठीमागून वाहतील, गयेच्या तीर्थापासून पुढं वाहतील, तेवढ्या जाग्यात वाळूच नसतं. मग ती गया नावाच्या तीर्थातली गंगा म्हणायला लागली, सीते चुकलंय माझं. प्रभू म्हणले उपशाप दे. तिने सांगितलं उपशाप तुम्ही पुढं सका महिला मंडळी जागाने सरकून घ्या. चल गप्पाने मारायच्या. हे तुम्हाला इतकं बारीक सांगणार नाही कोणी, तुम्ही मस्त कीर्तन ऐकले असतील. म्हणून प्रभू रामचंद्राने सीतेला सांगितलं, सीते तिला उपशाप. ती म्हणले तू इथून वासीन पण वाळू तू उघडी व्हायची. मग पिंडदान करायचं कसं? तू म्हणले उकरायचं, त्याच्यात पिंडदान करायचं आणि पुन्हा झाकून टाकायचं. जर उघडं ठेवलं तर त्या पाण्यात काय पडतात? हे पडतात. प्रभू म्हणले सीते माझं हे तू ऐकलं त्याबद्दल, पण मला पुराव्याशिवाय मला मान्य नाही. तू म्हण पुरावा सांग. ते म्हणले